मित्रांनो, महाराष्ट्र कंबाईन ग्रुप सीचे ॲडमिट कार्ड आलेले आहे. ते डाउनलोड कसे करायचे या संदर्भातला हा व्हिडिओ. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम या वेब ब्राउझरवर क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोरून विंडो ओपन झालेली दिसेल. त्यातील सर्च बॉक्समध्ये आपल्याला MPSC लॉग इन हे टाईप करून घ्यायचे आहे. MPSC लॉग इन टाईप केल्यानंतर आपल्याला इंटर प्रेस करायचं आहे. इंटर प्रेस केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. फर्स्ट ऑप्शन मित्रांनो MPSC लॉग इनचा दिसतोय, त्यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इनची विंडो ओपन झालेली दिसेल. मित्रांनो, फर्स्ट ऑप्शन तुम्हाला रजिस्टर्ड ईमेल ID दिसतोय. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला तुमची रजिस्टर्ड ईमेल ID टाकून घ्यायची आहे. मी माझी रजिस्टर्ड ईमेल ID यामध्ये टाकून घेत आहे. मित्रांनो, रजिस्टर्ड ईमेल ID टाकून घेतल्यानंतर तुम्हाला पासवर्डचा डायलॉग बॉक्स दिसतील. तुम्ही जो पासवर्ड सेट केला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकून घेतल्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर कॅप्चाचा डायलॉग बॉक्स ओपन होतील. मित्रांनो, जो काही कॅप्चा दिला आहे तो या बॉक्समध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. मी माझा कॅप्चा व्यवस्थित टाकून घेत आहे. मित्रांनो, कॅप्चा टाकून घेतल्यानंतर तुम्हाला प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर विंडो ओपन झालेली दिसेल. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण लॉग इन सक्सेसफुल केलेलं आहे. त्यानंतर ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला माय अकाउंट या टॅबवरती क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. मित्रांनो, तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2025 हा ऑप्शन दिसतोय. राईट साईडला आपल्याला व्ह्यूचा ऑप्शन दिसतोय. ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. व्ह्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला राईट साईडला रिसेंट नोटिफिकेशनचा डायलॉग बॉक्स दिसतोय. यामध्ये फीज रिसिप्ट आणि ॲडमिट कार्ड हे दोन ऑप्शन दिसतोय. मित्रांनो, आपल्याला ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. न्यू विंडो ओपन झाल्यानंतर ॲक्शन टॅबमध्ये तुम्हाला डाउनलोड ऑप्शन दिसतोय. मित्रांनो, तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड झालेलं दिसेल. डाउनलोड झालेलं ॲडमिट कार्ड बघण्यासाठी तुम्हाला डाउनलोडवरती क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ॲडमिट कार्ड ओपन होतील. अशा पद्धतीने मित्रांनो, महाराष्ट्र कंबाईन ग्रुप सीचं ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघितली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.